गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूया. सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडायचे, आपले डोळे बंद करायचे. क्लोज युअर आईज. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं द्वितीय सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दिवाळी सर्वांची अतिशय मजेमध्ये आणि आनंदामध्ये गेली असेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आजपासून आपल्या या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाला काय होत आहे, सुरुवात होत आहे. आणि दिवाळीच्या अगोदर, दिवाळी पूर्वी आपण मॅथ या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या टॉपिकचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण 1 to 50 नंबर्स, 1 to 20 नंबर्स इन वर्ड्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, आफ्टर नंबर, बिफोर नंबर अशा घटकांचा, अशा टॉपिकचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला मॅथ या विषयामध्ये नवीन घटकाचा आज काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. नवीन घटक, नवीन टॉपिक आपल्याला आज काय करायचं आहे, लर्न करायचा आहे, शिकायचा आहे. सर्वप्रथम आपला क्लास फर्स्ट डिव्हिजन बी म्हणजे ब, डेट 22 नोव्हेंबर 2024. आपला सब्जेक्ट मॅथ्स, गणित. मॅथ्स म्हणजे गणित. Today we are going to learn about word problems. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला वर्ड प्रॉब्लेम या घटकाचा, या नवीन टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तर वर्ड प्रॉब्लेम्स याला मराठीमध्ये शाब्दिक उदाहरणे, शाब्दिक उदाहरणे. याला शाब्दिक उदाहरणे असे म्हणतात. आज आपल्याला गणित या विषयाअंतर्गत हे वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला शिकायचे आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर, वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, वर्ड प्रॉब्लेम कशाला म्हणायचं आणि ते कशा पद्धतीनं सोडवायचे, त्याचा अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, या अगोदर सुद्धा तुम्हाला मी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकवत असताना वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यांचा वापर करू. शैक्षणिक साहित्य म्हणजे त्यामध्ये आपण बीड्स, मनी, चॉकलेट्स, स्केच पेन, कलरफुल पेन्सिल या वस्तूंचा उपयोग करून, या ऑब्जेक्ट्सचा उपयोग करून आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याचा अभ्यास केलेला आहे. आणि या ऍडिशन आणि या सबट्रॅक्शन या दोन घटकावर आधारित हा वर्ड प्रॉब्लेम्स हा घटक, हा टॉपिक आज आपल्याला शिकायचा.
ज्यांना चांगल्या पद्धतीने ऍडिशन येते आणि ज्यांना चांगल्या पद्धतीने सबट्रॅक्शन येते त्यांना हे वर्ड प्रॉब्लेम्स समजायला कळायला अतिशय सोपे आहे. तुम्ही म्हणता सर कसे? तर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय? तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक छोटीशी स्टोरी असते. स्टोरी म्हणजे गोष्ट, आणि आपल्याला गोष्ट काय होते? ऐकायला छान छान वाटते, आहे का नाही? सगळेजण गोष्ट म्हटली की कान टव करून काय करतात? ऐकतात. मग वर्ड प्रॉब्लेम म्हणजे स्टोरी, वर्ड प्रॉब्लेम म्हणजे स्टेटमेंट. 2 ते 3 वाक्याचं या ठिकाणी काय केलं जातं? स्टेटमेंट दिलं जातं, स्टोरी दिली जाते, आणि स्टोरी दिल्यानंतर स्टेटमेंट दिल्यानंतर ती स्टोरी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागते, आणि समजून घेतल्यानंतर यामध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन या 2 क्रिया कराव्या लागतात. पण याच्यामध्ये ऍडिशन कधी करायची असते आणि सबट्रॅक्शन कधी करायची असते, ह्या 2 गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. की ऍडिशन कधी करायची आणि सबट्रॅक्शन कधी करायची. या जर 2 गोष्टी आपल्याला कळाल्या की वर्ड प्रॉब्लेम आपल्याला फाइंड आउट करता येतात, सॉल्व्ह करता येतात, आणि ते अतिशय सिंपल असतात. तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे की एक छोटीशी स्टोरी दिली जाणार आहे, आणि त्या स्टोरीमध्ये आपल्याला त्याचं अँसर शोधायचं आहे, उत्तर शोधायचं आहे. मग ते उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. मग त्या स्टोरीमध्ये ऍडिशन कधी करायची हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. ऍडिशन कधी करायची? तर ऍडिशन करत असताना ADDITION ऍडिशन, ऍड करणे म्हणजे मिळवणे, त्याचा सिम्बॉल प्लस. जर एखाद्या स्टोरीमध्ये ऍडिशन करायचे असेल तर काही कॉमन वर्ड्स त्या स्टोरीमध्ये, त्या स्टेटमेंटमध्ये आलेले असतात. कोणते वर्ड्स आलेले असतात? नंबर 1 टोटल, हा वर्ड्स आलेला असतो. टोटल म्हणजे एकूण. दुसरा वर्ड्स कोणता येऊ शकतो? ऑल टुगेदर. ऑल टुगेदर म्हणजे एकत्रितपणे किती. तिसरा वर्ड्स कोणता येऊ शकतो? इन ऑल, सगळे मिळून किती. आणि चौथा वर्ड्स काय येऊ शकतो? तर हाऊ मेनी आर देअर, म्हणजे एकूण किती. या सगळ्या शब्दांचे जवळपास अर्थ सारखेच असल्यासारखे. ज्यावेळेस एखादी स्टोरी दिली जाते त्या स्टोरीमध्ये ज्यावेळेस असे वर्ड्स आलेले असतात त्यावेळेस ती स्टोरी रीड केल्यानंतर, ती स्टोरी ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काय केली जाते? ऍडिशन केली जाते, ऍड केली जाते, ती मिळवले जातात. ते कशा पद्धतीने येतील, कसे येतील ते तुम्हाला मी एक्झाम्पलच्या आधारे उदाहरणं देऊन मी ते पुढे समजून सांगणारच आहे. आता फक्त हे वर्ड्स लक्षात घ्या. टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल, हाऊ मेनी आर देअर. हे जर वर्ड्स आले स्टोरीमध्ये, स्टेटमेंटमध्ये, तर आपल्याला त्यामध्ये ऍडिशन करावी लागते. हे आता एवढं लक्षात ठेवा. मग दुसरा प्रश्न येतो, सर सबट्रॅक्शन कधी करायची असते? त्याच्यासाठी कोणते वर्ड्स येतात ते मी तुम्हाला सांगतो. सबट्रॅक्शन SUBTRACTION. सबट्रॅक्शन म्हणजे वजा, बाकी, आणि सबट्रॅक्शनचं सिम्बॉल मायनस. ते आपण या अगोदर शिकलेलो. जसं ऍडिशन स्टोरीमध्ये ऍडिशन करण्यासाठी जसे हे वर्ड्स येतात, तसंच स्टोरीमध्ये जर सबट्रॅक्शन करायचे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कॉमन वर्ड्स येतात. ते कोणकोणते वर्ड्स येतात? त्यामध्ये नंबर 1 लेफ्ट, LEFT लेफ्ट. नंबर 2 ला लेस, LESS लेस. नंबर 3 ला रिमेनिंग, REMAINING रिमेनिंग म्हणजे शिल्लक. आणि नंबर 4 ला हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी मोर. हे वर्ड्स स्टोरीमध्ये
त्यावेळेस आपल्याला काय करायचे असते, सबट्रॅक्शन करायचे असते. कोणते वर्ड्स आहेत ते, लेफ्ट, लेफ्ट म्हणजे शिल्लक, लेस, लेस म्हणजे कमी होणे, रिमेनिंग म्हणजे याचा सुद्धा अर्थ शिल्लकच, आणि हाऊ मेनी मोर किती पेक्षा जास्त. जवळपास या चारही शब्दांचा अर्थ एकच होतो आणि या चारही शब्दांचा अर्थ जवळपास एकच होतो. स्टोरी दिल्यानंतर, स्टेटमेंट दिल्यानंतर आपल्याला हे वर्ड्स कुठे आलेले असतात ते सर्च करायचे असतात, आणि हे वर्ड सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये ऍडिशन कशी करायची आणि कधी करायची हे आपल्याला कळतं. ह्या गोष्टी तर तुमच्या लक्षात आल्या की ऍडिशन करण्यासाठी हे वर्ड्स येतात, कॉमन वर्ड्स. त्याच्यामध्ये टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल आणि हाऊ मेनी आर देअर. तर सबट्रॅक्शन जर करायचे असेल तर कोणते वर्ड्स येतील त्याच्यामध्ये, लेफ्ट, लेस, रिमेनिंग आणि हाऊ मेनी मोर. हे जर कॉमन वर्ड्स आले तर त्या स्टोरीमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल. आता हे फक्त सांगणं झालं तुम्हाला, परंतु ज्यावेळेस आपण हे एक्झाम्पल प्रत्यक्षपणे करू, हे एक्झाम्पल आपण सोडवू, त्यावेळेस मात्र तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप लक्षात येतील की हे वर्ड्स कसे येतात आणि कुठे येतात. तेच मी आता तुम्हाला काय करणार आहे, समजावून सांगणार आहे. त्यासाठी मी विद्यार्थी मित्रांनो काही एक्झाम्पलच्या द्वारे आपण हे वर्ड प्रॉब्लेम काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, आरोही has 5 flowers and Samartha has 2 flowers. Arohi has 5 flowers and Samartha has 2 flowers. How many flowers all together have? क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थ चिन्ह, प्रश्न विचारलाय त्यांनी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी स्टोरी तुम्हाला दिलेली, एक छोटीशी गोष्ट दिलेली, एक छोटस स्टेटमेंट दिलेलं आहे, आणि हे स्टेटमेंट समजून घेऊन याचं आन्सर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं, शोधायचं. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ही स्टोरी समजून घ्यावी लागेल, आणि नंतर आपल्याला त्याचं आन्सर काय करावं लागेल, फाइंड करावं लागेल, शोधावं लागेल. समजून घेऊया अगोदर. आरोही, आरोही म्हणजे एका मुलीचं नाव आहे. आरोही हॅज 5 फ्लावर्स, म्हणजे आरोही नावाच्या मुलीकडे 5 फ्लावर्स आहेत, 5 फुले आहेत. फ्लावर्स म्हणजे फुले. फुले आवडतात का तुम्हाला सगळ्यांना? 5 फ्लावर्स आहेत. किती फ्लावर्स आहेत? 5. अँड, आणि समर्थ हॅड 2 फ्लावर्स, आणि समर्थकडे किती फ्लावर्स आहेत? 2 आहेत. समर्थ नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे 2 फ्लावर्स आहेत, 2 फुले आहेत. विचारलं काय? हाऊ मेनी फ्लावर्स, म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती, फ्लावर्स म्हणजे फुले, किती फुले आहेत? ऑल टुगेदर हॅव, म्हणजे एकत्रितपणे दोघांकडे मिळून किती फ्लावर्स आहेत. हा प्रश्न त्यांनी या स्टोरी मधून, या स्टेटमेंट मधून, या वर्ड प्रॉब्लेम मधून आपल्याला विचारलेला आहे. आणि त्यांनी विचारलेला प्रश्न, त्यांनी विचारलेला क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, सोडवायचं आहे. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला काय करायचंय, आन्सर फाइंड आउट करायचं आहे. आता स्टोरीचं तुम्हाला कळेल. आरोही नावाची मुलगी आहे, तिच्याकडे 5 फ्लावर्स आहेत. समर्थ नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे 2 फ्लावर्स आहेत, आणि दोघांकडे मिळून किती फ्लावर्स आहेत. मग ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची हे समजण्यासाठी हे वर्ड्स मी तुम्हाला या ठिकाणी अगोदर दिले. जर स्टोरीमध्ये टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल आणि हाऊ मेनी आर देअर असा काही वर्ड्स जर आलेले असतील, असे काही जर शब्द आलेले असतील, तर यामध्ये ऍडिशन करायची असते. मग आता या स्टोरीमध्ये असा कोणता शब्द आलेला आहे का? टोटल आलेला आहे का?
ऑल टुगेदर आलेला आहे का? आलेला आहे, बरोबर. हा ऑल टुगेदर हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. ऑल टुगेदर म्हणजे एकत्रितपणे. मग हा शब्द ऑल टुगेदर आलाय, याला मी या ठिकाणी बॉक्स केलेला आहे. हा शब्द आल्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की या स्टोरीमध्ये, या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करावी लागणार आहे? ऍडिशन करावी लागणार आहे. मग ऍडिशन कुणाकुणाची करायची? मग ते सुद्धा आपल्याला अगोदर लक्षात घ्यावं लागेल. ते पण आपल्याला फाइंड करावं लागेल. मग त्यासाठी स्टोरी वाचताना ज्या ठिकाणी डिजिट दिसतील, ज्या ठिकाणी नंबर दिसतील, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? बॉक्स करायचा आहे. परत एकदा रीड करू. आरोही हॅड 5. 5 हा डिजिट आलेला आहे म्हणून 5 ला काय केला? बॉक्स केला. आरोही हॅड 5 फ्लावर्स अँड समर्थ हॅड 2 फ्लावर्स. या 2 ला सुद्धा काय केलाय? बॉक्स केलाय. म्हणजे आरोहीकडे 5 आहेत आणि समर्थकडे 2 फ्लावर्स आहेत. आणि त्यांनी विचारलंय हाऊ मेनी फ्लावर्स ऑल टुगेदर. दोघांकडे मिळून एकत्रितपणे, ऑल टुगेदर या शब्दाचा अर्थ एकत्रितपणे किती आहे? दोघांकडे मिळून, या आरोहीकडे आणि या समर्थकडे, दोघांकडे मिळून एकत्रित फुले किती आहेत हा प्रश्न विचारलाय. आणि ऑल टुगेदर शब्द आल्यामुळे आपल्या हे लक्षात आलं की हे आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे? ऍडिशन करावी लागणार आहे. कशी? आपण बॉक्स काढूया. हा बॉक्स आपण ड्रॉ केला, काढला. आरोही हॅज 5 फ्लावर्स म्हणून 5 हा डिजिट या ठिकाणी दिला. 5 कोणाकडे आहेत? आरोहीकडे आहेत म्हणून आरोहीचं नाव आरोही फ्लावर्स, बरोबर आहे. आरोही फ्लावर्स 5. आणि समर्थकडे किती आहेत? 2 म्हणून या ठिकाणी लिहिले 2. कुणाकडे आहे ते 2 फ्लावर्स? समर्थ हॅज. समर्थच फ्लावर्स, बरोबर आहे. आणि हाऊ मेनी फ्लावर्स ऑल टुगेदर आले. ऑल टुगेदर आलं म्हणजे एकत्रितपणे किती आहेत? म्हणजे या ठिकाणी ऍडिशन करावी लागेल का सबट्रॅक्शन करावी लागेल? आता यामध्ये आपल्याला आता ऍडिशन करावी लागेल, कारण की हा ऑल टुगेदर शब्द आलेला आहे. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेले की या ठिकाणी ऑल टुगेदर, इन ऑल, हाऊ मेनी आर देअर आणि टोटल यापैकी जर एखादा शब्द आलेला असेल तर त्या प्रॉब्लेम मध्ये, त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करावे लागणार आहे? ऍडिशन. मग ऍडिशनचं सिम्बॉल प्लस. आणि आता जर आपलं एक्झाम्पल या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि हे आपण शिकलेलो आहे की आपल्याला 5 मध्ये प्लस किती करायचे? तर 2. म्हणजे 5 प्लस 2 किती होता ते आपण शोधायचं आहे. त्याचं आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग 5 फिंगर्स 1 2 3 4 5. 5 फ्लावर्स कोणाचे? तर आरोहीचे, हे 5 फ्लावर्स. 2 फ्लावर कोणाचे? तर समर्थचे, 1 आणि 2. आणि काय करायचे आता? या दोघांची मिळून आपल्याला काय करायचे आहे? ऍडिशन करायचे आहे. हे प्लसचं सिम्बॉल या ठिकाणी दिलेलं आहे. 5 प्लस 2 ऍड केले, मिळवले आणि याची आता काउंटिंग केली की आपल्याला काय मिळून जाईल? आन्सर आपलं मिळून जाईल. काउंटिंग करूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. म्हणजे आरोहीकडं आणि समर्थकडं दोघांकडे मिळून किती फ्लावर्स आहेत? 7 फ्लावर्स आहेत. म्हणून या ठिकाणी आपण शब्द लिहूया टोटल फ्लावर्स. टोटल फ्लावर्स म्हणजे आपण आन्सर या बॉक्सला काय करूया? डार्क करूया. म्हणजे हे आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालं. आपण शोधलं, फाइंड आउट केलं. 5 फ्लावर्स प्लस 2 फ्लावर्स इज इक्वल टू 7 फ्लावर्स. दोघांकडे मिळून 7 फ्लावर्स आहेत. यालाच वर्ड प्रॉब्लेम असं म्हणायचं, याला शाब्दिक उदाहरण असं म्हणायचं. आणि हे आपण स्टोरीच्या माध्यमातून एक गोष्ट सारखी, जशी स्टोरी आपण ऐकतो तशा पद्धतीनं ही ऐकायचं. त्याच्यानंतर आपण प्रयत्न केल्यानंतर थोडं थोडं आपल्याला ते वाचता येईल.
आणि नंतर आपण ते काय करायचं असतं, सॉल्व्ह करायचं असतं. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की हे शब्द मात्र आपल्याला हे लक्षात ठेवायचे. ऍडिशन करत असताना टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल आणि हाऊ मेनी आर देअर यापैकी जर एखादा कॉमन वर्ड आलेला असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावी लागते, ऍडिशन करावी लागते. हे आपण हे एक्झाम्पलच्या आधारे आपण आता समजून घेतलेलं आहे. आता यानंतर अजून एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आता मला तुम्ही सांगायचंय की त्याच्यामध्ये ऍडिशन करावी लागणार आहे का सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल घेऊया. वर्ड प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी आपल्याला फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन याचीच उदाहरण आपल्याला या ठिकाणी आता काय करायचे आहे, शिकायचे आहे. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल, जसे जसे तुम्ही पुढच्या इयत्तेत जाताल तसं तशी त्याची व्याप्ती सुद्धा वाढत जाईल. तुम्हाला मग त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, डिवाइड असे एक्झाम्पल येत राहतील. परंतु आता आपल्याला फक्त याची ओळख करून घ्यायची आहे. हे फक्त आपल्याला आता समजलं पाहिजे की वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीचे असतात. तर आपल्याला फर्स्टला फक्त या ठिकाणी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याचीच एक्झाम्पल आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे. सेकंड एक्झाम्पल, मनीषा, स्टोरी सांगतोय, गोष्ट सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. मनीषा has 8 bananas. Manisha has 8 bananas. She ate 3 bananas. How many bananas are left? क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारलाय म्हणजे त्याचं आन्सर आपल्याला शोधावं लागणार आहे. पहा, एक छोटीशी स्टोरी आहे. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या. ही छोटीशी स्टोरी आहे, छोटस स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट, ही स्टोरी आपण अगोदर समजून घ्यायची आहे आणि समजून घेतल्यानंतर आपल्याला ह्या स्टोरीचं आन्सर काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. स्टोरी आपण परत एकदा, हा प्रॉब्लेम परत एकदा आपण रीड करूया आणि तो समजून घेऊया. मनीषा नावाची मुलगी, लक्ष द्या इकडं. मनीषा नावाची ही मुलगी, मनीषा हॅज 8 बनानास. पहा या ठिकाणी नंबर आला म्हणून याला मी आत्ताच बॉक्स करतोय. मनीषा नावाची मुलगी आहे, तिच्याकडे 8 बनानास. बनाना म्हणजे केळी, बनाना म्हणजे केळी, बनाना म्हणजे केळी. म्हणजे मनीषाकडे किती केळी आहेत, 8 म्हणजे 8 केळी तिच्याकडे मनीषाकडे. पुढे काय सांगितलंय पहा, शी म्हणजे ती, म्हणजे मनीषा. ऍट म्हणजे खाल्ली. ह्या शब्दांचे अर्थ कळणं फार महत्वाचं आहे आपल्याला. पहा, मनीषा हॅज 8 बनाना, मनीषाकडे 8 केळी आहेत. शी म्हणजे मनीषा, शी म्हणजे ती, ऍट म्हणजे खाल्ले. मनीषाला भूक लागली आणि भूक लागली म्हणून तिने काय केले, त्यातले 3 म्हणजे 3 केळी म्हणजे बनाना काय केले, खाऊन टाकले. भूक लागली ना, मनीषाला भूक लागली, तिच्याकडे 8 केळी होती, त्यातल्या 3 केळी त्यांनी काय केल्या, खाऊन टाकल्या. शी ऍट म्हणजे खाल्ले 3 बनाना. मग आपल्याला विचारलं काय या स्टोरीमध्ये, या स्टेटमेंटमध्ये, या प्रॉब्लेम मध्ये, हाऊ मेनी बनानास आर लेफ्ट. लेफ्ट या शब्दाला मी या ठिकाणी बॉक्स केलेला आहे. लेफ्ट या शब्दावरनं आता आपल्याला लक्षात येईल की या प्रॉब्लेम मध्ये, या स्टोरी मध्ये आपल्याला ऍडिशन करायचे आहे का सबट्रॅक्शन करायचे आहे.
मग लेफ्ट शब्द कुठं आलेला आहे? या ऍडिशन मध्ये आलेला आहे का या सबट्रॅक्शन मध्ये आलेला आहे? तो अगोदर आपल्याला सर्च करावा लागेल, ते अगोदर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. लेफ्ट या शब्दाचा अर्थ शिल्लक. मनीषाकडं 8 बनाना होते, तिने त्यातले 3 बनाना काय केले? खाऊन टाकले आणि विचारले मग तिच्याकडे शिल्लक किती राहिले, लेफ्ट किती राहिले. मग शिल्लक किती राहिले पहा या ठिकाणी सबट्रॅक्शन मध्ये या ठिकाणी हा लेफ्ट शब्द आलेला आहे. ज्या वेळेस लेफ्ट हा शब्द वर्ड प्रॉब्लेम मध्ये आलेला असतो त्यावेळेस त्याचं आन्सर शोधण्यासाठी आपल्याला काय करावी लागते? सबट्रॅक्शन करावी लागते, वजाबाकी करावी लागते. मग आपण ज्याप्रमाणे ऍडिशन मध्ये आपण मांडणी केली त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे? या प्रॉब्लेमची मांडणी करायची आहे. बॉक्स आखून घ्यायचा आहे, बॉक्स तयार करायचा. याच्यामध्ये कोणकोणते नंबर आले त्या नंबरला ऑलरेडी आपण रीडिंग करत असताना बॉक्स केले. बॉक्स केल्यामुळे काय होतं? पटकन लक्षात येतं की कोणते डिजिट आणि कोणते नंबर आलेले आहेत. मनीषा हॅज 8 बनाना म्हणून या ठिकाणी लिहिले 8. नंबर ऑफ बनानास, नंबर ऑफ बनानास. शी ॲट, तिनं खाल्ले किती? 8 होते तिच्याकडे, तिनं खाल्ले किती? 3. 3 दिली 3. कुणी खाल्ले? मनीषानं, म्हणजे शी ॲट. ॲट म्हणजे खाल्ले, ॲट म्हणजे खाल्ले. 8 होते त्यातले 3 खाल्ले. आणि विचारलं काय आता आपल्याला? हाऊ मेनी बनानास आर लेफ्ट. लेफ्ट म्हणजे शिल्लक. किती शिल्लक राहिले? मग इथं लिहावं लागेल आपल्याला लेफ्ट बनाना. आता लेफ्ट शब्द आला म्हणजे तुम्हाला काय करावे लागणार आहे? इथं ऍडिशन करावी लागणार आहे का सबट्रॅक्शन करावी लागणार आहे? सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. बरोबर आहे, आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करायला लागणार. म्हणून या ठिकाणी सबट्रॅक्शनचं सिम्बॉल दिलं मायनस. मायनस करणे म्हणजे काय करणे? कमी करणे, वजा करणे. 8 मधून मायनस किती करायचे? आपल्याला 3 मायनस करायचे. म्हणजे आपल्याला शिल्लक बनानास किती राहिले त्याचं आन्सर आपल्याला मिळेल, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. मग 8 बनानास करा, फिंगरचा उपयोग करून आपण सबट्रॅक्शन करूया. 1 2 3 4 5 6 7 8. पहा आपण याला समजूया हे बनानास आहे. किती? 8 आहे. किती इथं? 8. काय करायचंय? मायनस करायचे, सबट्रॅक्शन करायचे. या 8 मधून किती मायनस करायचे? तर किती खाल्ले तिनं? मनीषाने किती बनानास खाल्ले? 3 खाल्ले. मग या ठिकाणी 3 काय करूया? मायनस करूया, कमी करूया. 1 2 3. हे 3 बनानास तिनं काय केले? खाऊन टाकले. खाऊन टाकले म्हणजे त्याच्यामधले कमी झाले. कमी झाले, कमी केले. आता किती शिल्लक राहिले? लेफ्ट. किती राहिले शिल्लक? 1 2 3 4 5. किती शिल्लक राहिले? 5. मग या ठिकाणी आन्सर आपण लिहूया 5. म्हणजे 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. म्हणजे शिल्लक किती राहिले? 5 बनाना तिच्याकडे शिल्लक राहिले. म्हणजे हा जो प्रॉब्लेम होता, हा जो वर्ड प्रॉब्लेम होता, ही जी स्टोरी होती, या स्टोरी मध्ये आपल्याला काय करावं लागलं? सबट्रॅक्शन करावी लागली, वजाबाकी करावी लागली, मायनस करावी लागली. आणि या अगोदरचा जो प्रॉब्लेम होता, या अगोदरचा जो वर्ड प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये आपण काय केली होती? ऍडिशन केली होती. म्हणजे ऍडिशन करायचे असेल तर टोटल, ऑल टुगेदर, इन ऑल, हाऊ मेनी आर देअर हे शब्द त्या स्टोरीमध्ये, त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये आलेत का ते शोधायचे आणि त्याच्यावरून आपण निर्णय घ्यायचा, निश्चित करायचं की आपल्याला त्याच्यामध्ये ऍडिशन करायचे आहे. आणि जर त्याच स्टोरीमध्ये लेफ्ट, लेस, रिमेनिंग, हाऊ मेनी मोर हे जर शब्द एखाद्या स्टोरीमध्ये आले असतील तर आपल्याला काय करावे लागेल? सबट्रॅक्शन करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही सुरुवात आहे. आपण जसं जसा या वर्ड प्रॉब्लेमचा सराव करू तसे तसे हे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजतील. त्याच्यासाठी मात्र हे वर्ड आपल्याला काय करावे लागतील? लर्न करावे लागतील. हे वर्ड्स आपल्याला म्हणावे लागतील, त्याचा उच्चार करावा लागेल या शब्दांचा. आणि हा उच्चार आणि हे शब्द आपण ज्या वेळेस याचा सराव करू
त्यावेळेस ते तुम्हाला चांगल्या प्रकारे काय होतील, लक्षात राहतील. आणि लक्षात जर राहिले, लक्षात राहिल्यानंतर मग हे प्रॉब्लेम सोडवताना पटकन आपल्याला त्याचे बॉक्स करून या ठिकाणी जसे मी बॉक्स केले नंबरला आणि या शब्दाला, कॉमन वर्ड्स आहे या शब्दामुळं, त्या लेफ्ट शब्दामुळे आपल्याला कळालंय की याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची. म्हणजे आपल्याला हे शब्द सरावाच्या दरम्यान आपल्याला हे शब्द चांगल्या पद्धतीने लर्न करावे लागतील. आणि मी तुमची प्रॅक्टिस त्या पद्धतीने घेणार आहे, तुमच्याकडून ते म्हणून घेणार आहे. हे शब्द आपण यापुढे किमान 2-3 दिवस आपण हे कंटिन्यू आपण याची एक्झाम्पल, हे शब्द आपण याचा सराव हा करत राहणार आहोत. आणि केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला निश्चितच याच्यामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला मनाने सोडवता येतील. सुरुवातीला तुम्हाला आपल्या सरांचा, आईचा, वडिलांचा घरी आधार घ्यावा लागेल. परंतु जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, जसा जसा तुमचा सराव होईल, हे शब्द जसजसे तुमच्या कानावर पडतील तसे तसे तुम्हाला हे काय वाटेल, अतिशय सोपं वाटेल. आता काही काही विद्यार्थ्यांना हे काय दिलं बुवा सरनी, हे कसं सोडवायचं हा प्रश्न पडेल. पण अजिबात याच्यासाठी घाबरायचं कारण नाही, संकोच मानायचं कारण नाही. हे मी तुम्हाला पुढील 2 ते 3 दिवस कंटिन्यू मध्ये शिकवणार आहे. आपण याची नियमितपणे 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस घेणार आहोत आणि हे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने जमतील याच्यामध्ये काही शंका नाही. ओके मित्रांनो, थँक्यू.